पंढरपूरची वारी म्हणजे हिंदू संस्कृतीच्या संघर्षाचा आणि अस्तित्वाचा सर्वात मोठा जिवंत इतिहास आहे. परकीय आक्रमकांनी जेव्हा विठ्ठल मंदिर तोडण्याचे आदेश दिले तेव्हा वारी थांबली का? ब्रिटिश राजवटीने यावर काय निर्बंध आणले आणि वारीने मराठी भाषा कशी वाचवली? आज वारीचा हा थरारक आणि प्रेरणादायी इतिहास जाणून घेऊया. वारीची परंपरा 13व्या शतकातील देवगिरीच्या यादव राजांच्या काळापासून अधिकृतपणे विस्तारली. 1311 मधील एका शिलालेखात याच क्षेत्रात पहिल्यांदा मराठे असा प्रादेशिक अस्मितेचा उल्लेख आढळला. यादवांच्या पाडावानंतर दख्खनमध्ये सुलतानी राजवट आली, पण विठ्ठल भक्ती कमी झाली नाही. 1460च्या भीषण दुष्काळात बहामनी सुलतानाचे महसूल अधिकारी दामाजी पंत यांनी भुकेल्या जनतेसाठी सरकारी गोदामांची धान्य कोठारे खुली केली. संकटात सापडलेल्या आपल्या भक्तासाठी स्वतः विठ्ठलाने विठू महाराचे रूप घेऊन बिदरच्या सुलतानाचा सगळा महसूल चुकता केला. हा इतिहास आपल्याला माणुसकी आणि समतेची शिकवण देतो. 17व्या शतकात वारीवर मोठी संकटे आली. 1 जानेवारी 1705 रोजी मुघल सम्राट औरंगजेबाने तर थेट फरमान काढले, पंढरपूरचे मंदिर तोडा आणि तिथे गाय कापा. इतर तीर्थक्षेत्रे मंदिर तुटल्यावर नष्ट झाली, पण आपली वारी अखंड चालूच होती. वारीचे मूळ केंद्र दगडी मंदिर नसून वारकऱ्यांचे पाय आणि संतांचे अभंग होते. त्यामुळे मंदिर तुटले तरी वारी सुरूच राहिली आणि मराठा साम्राज्य परत आल्यावर मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पेशवे काळात वारीला मोठे राजाश्रय मिळाले. संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज आणि पुढे हैबतराव बाबा आरफळकर यांनी मराठा लष्कराच्या शिस्तीवर आधारित पालखी सोहळ्याची घडी बसवली, जी आजही चोपदारांच्या एका चांदीच्या काठीवर चालते. 1818 मध्ये ब्रिटिश राजवट आली, तेव्हा त्यांनी या भव्य गर्दीला कायदा आणि सुव्यवस्थेचे आव्हान मानून कॉलरासारख्या साथीच्या नावाखाली वारीवर कडक निर्बंध आणि कर लादले. पण वारीची संस्थात्मक ताकद इतकी मजबूत होती की ती याही जुलुमातून तावून सुलाखून निघाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या सर्व संतांनी संस्कृतऐवजी लोकभाषा असलेल्या मराठीमध्ये अभंग रचले. परकीय राजवटी जेव्हा मराठी भाषा धोक्यात आली होती तेव्हा वारीनेच तिला जनमानसात जिवंत ठेवले, ज्यातून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सांस्कृतिक पायाभरणी झाली. स्वातंत्र्यानंतर 1973च्या कायद्यानुसार या मंदिराचे व्यवस्थापन शासकीय समितीकडे आले असले तरी वारीचा आत्मा आजही सामान्य वारकऱ्यांच्या निस्सीम भक्तीतच आहे. जातपात विसरून समाजाला एकत्र बांधून ठेवणारा हा जागतिक दर्जाचा व्यवस्थापनाचा आणि संस्कृतीचा वारसा प्रत्येक मराठी माणसाला माहीत असायलाच हवा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आत्ताच फॉलो करा.